नमस्कार, जय मल्हार. मी पी बी कोकरे. आजपर्यंत समाजाच्या दृष्टिकोनातून जितकी बी आंदोलनं झाली असतील त्या आंदोलनामध्ये माझ्यासारखे चळवळीतील असंख्य कार्यकर्ते सहभागी होऊन ती आंदोलनं यशस्वी कशी होतील हाच एकमेव प्रत्येकाने प्रयत्न केला. पण सध्याच्या घडीला जर आपण पाहायला गेलो, जर समाजामध्ये जे खेचाखेची चालू आहे, तू नेतृत्व करणार की मी नेतृत्व करणार, ह्या ज्या चढावड्या चालू आहेत, ह्या चढावड्या पाहून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप वेदना होत आहे. आजपर्यंत ज्याने बी आंदोलन केली असतील, मग ते नेतृत्व कोण आहे, ते आंदोलन कोणत्या संघटनेच्या माध्यमातून होत आहे, हे आम्ही कदापि पाहिलं नाही. आमचा फक्त एकमेव उद्देश होता, ती संघटना समाजाची असणं गरजेचं आहे, ते नेतृत्व समाजाचं असणं गरजेचं आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित राहून ज्याने आपल्याला बनवाबनवी केले, ज्याने आपल्याला फसवलंय, जो आपला वारंवार आपला वापर करतोय, त्याच्या छाताडावर उभं राहून आपला हक्क कसा मिळेल हाच प्रत्येकाने प्रयत्न केला. पण सध्याच्या घडीला स्वतःच्या स्वार्थासाठी जर समाजाचा वाटोळं करण्याचा प्रयत्न करत असाल आणि तो जर प्रयत्न कोणी केला तर माझ्यासारखा चळवळीतील कार्यकर्ता कदापि गप्प बसणार नाही. या अगोदर समाजाच्या नेतृत्वाला टार्गेट करण्याचं काम केलं, त्यावेळी आम्ही हे पाहिलं नाही ते नेतृत्व कोणत्या संघटनेचं आहे, ते नेतृत्व कोणत्या पक्षाचं आहे. अरे, समाजाचा माणूस म्हणून आपण अनेकांना उरावर घेण्याचं काम केलं. पण आज तुम्ही जर समाजासाठी एकत्र येत नसाल, समाजामध्ये चढावडीची भाषा करत असाल आणि आमच्यासारख्या आजपर्यंत चळवळीतल्या कार्यकर्त्याचा वापर झाला हे जर आमच्या लक्षात येत असेल तर ह्या वेदना आम्ही कदापि सहन करू शकणार नाही आणि येणाऱ्या काळात आम्हाला कोणी थांबवू शकणार नाही. आमची तोंड ज्यावेळी उघडतील ना, त्यावेळी तुम्हाला पळती भुई थोडी होईल. म्हणून समाजासाठी एकत्र या, समाजाचं वाटोळं करण्याचा कोणी प्रयत्न करू नका. कारण आम्ही स्वतःसाठी काहीच कमवलं नाही. आमचा उद्देश एकच होता, जे काही मिळेल ते माझ्या समाजासाठी मिळेल आणि समाजाचं भलं झालं पाहिजे, ह्यासाठी आम्ही संघर्ष करत होतो आणि लढत होतो. पण आजही आमच्या समाजाच्या काही हाताला लागलं नाही आणि आम्ही तर कधी स्वार्थीच्या दृष्टिकोनातून गेलोच नाही. पण ह्या पुढे आज ठणकावून सांगतोय, या पुढे पी बी कोकरेचं रूप हे वेगळं असेल, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं.